आज जरा थोडासा टाइम होता, म्हणलं चला लाडू बनवून ठेवूयात, कारण घरात ना असे लाडू वगैरे असतील तर जरा बरं वाटतं. अधूनमधून भूक लागली की मुलांना दिलं की तेही खुश. म्हणजे काजू बदामाचे लाडू असू किंवा शेंगदाण्याचे लाडू. तर मी पहिल्यांदा काय केलंय, मी कशी बनवते एकदम पटकिनी बनवायची असेल तर ते तुम्हाला सांगतेय. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. पहिल्यांदा तर मी ड्रायफ्रुट्स असे बारीक करून घेतलेत. नंतर मी थोडासा डिंक तळलाय आणि डिंक परत काढून घेतला. त्यातच मी खजूर घातली आहे. खारीक होती माझ्याकडं, जेवढी होती तेवढीची पावडर बनवून घेतली. नंतर माझ्याकडं आयताच खोबऱ्याचा किस आहे. आता इथं आयता खोबऱ्याचा किस नाही टाकायचा, शक्यतो किसून टाका, पण खोबरं नव्हतं, आयता होता म्हणून मी तो टाकलाय. डिंक टाकलेत, ड्रायफ्रुट्सची पावडर टाकली आणि हे ड्रायफ्रुट्सची पावडर बनवताना मी इलायची त्याच्यामध्ये टाकली होती. तूप घालायचं याच्यामध्ये, छान मिक्स करायचं. ह्याच्यात गूळ साखर काहीच घातलेली नाहीत. लाडू वळायचे. एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू तयार. तुम्ही कसे बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.